हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. त्यामुळे सकाळची सुरुवात ही अशी असते. माझा मोठा मुलगा खूप लवकर जातो स्कूलला, त्याच्यामुळे एकदम मी उठल्या पहिलं टिफिनच बनवून घेते त्याचं झालं की बाकीच्या आबेजा नित्यविधी करून घेते. त्यामुळे किचनकडे थोडासा क्लीन करून घेतला. नंतर हे 2 प्रकारचे पराठ्याची रेसिपी पण दाखवली याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. हे काय नॉर्मल थोडंसं कट लावून का आपल्याला हे 4 प्रकारे म्हणजे मी ओवा, कसुरी मेथी, अजून तुमच्याकडे काय मसाले असतील, मॅगी मसाला वगैरे टाकून भारी लागतं बरं. आणि असं फोल्ड करून लाटून घेऊन छान भाजून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं छान लाटायचं. आपल्या नॉर्मल पोळीपेक्षा थोडंसं जाड लाटायचं, म्हणजे मध्ये छान पडदे वगैरे बनतात ना. ह्याच्यामध्ये तुम्ही पनीर, कांदा असं पण घालू शकता, कोथिंबीर, म्हणजे ते 4 जे प्लेसेस आहेत तिथं काही पण घालू शकतो. माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर प्लीज थोडंसं सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. एकदम न्यू क्रिएटर आहे मी. आणि एक लाईक आणि सबस्क्राईबला आपला म्हणजे खूप मोठा सपोर्ट होतो. काहीच असं इश्यू होत नाही माझ्यामध्ये तरी. पहा, आता दुसऱ्या प्रकारचा मी पराठा ट्राय करते. ही खूप पातळ अशी चपाती लाटून घ्यायची, एकदम बारीक आणि त्याच्यावर थोडंसं तेल लावून जे मसाले आपण तसेच घातलेत ना, तसंच तुमच्याकडे यात फक्त पनीर वगैरे नाही जमणार. मग कोथिंबीर, कसुरी मेथी, ओवा किंवा अजून कुठले मसाले, ड्राय स्पायसेस, अजून चटपटी का अजून घाले, पण मुलांसाठी म्हटल्यामुळे मी जास्ती काही नाही घातलं. हे सगळं घालून ना आपल्या असे कट्स लावून घ्यायचे. ॲक्च्युली पिझ्झाकडनं पण जमलं असतं, पण मी असं दाखवण्यासाठी चाकूने दाखवलं. पिझ्झाकडनं खूप स्मूथली होऊन जातं. एकदम बारीक बारीक कट्स करायचे, ते असे रोल करून असे राऊंड करून मस्त लाटून घ्यायचे. हे पहा, असं. सकाळची गडबड खूप जास्त असते. तुम्ही काय करता मुलांच्या टिफिनसाठी नक्की सांगा. माझा मुलगा कसं भाजी जास्ती खात नाही ना, मग हे असे पराठे वेगळ्या टाईपचे बनवून देते. कधी कधी जबरदस्ती भाजी पण खायला लागते. कॅन यू इमॅजिन, त्याला कारलं आवडतं, कारलं बनवायला लागतं त्यासाठी मला हमेशा. पाय सुंदर असे पराठे बनवले तर मस्त लागतात बरं का. हे गरम गरम दहीसोबत, म्हणजे गरम पराठे थंड दहीसोबत असे छान लागतात. हे झाले. आणि त्याच्यासोबतच तो एक फ्रूट दिलेला. सॉरी बरं का, थोडंसं खाली घाण आहे. ते चपाती खेळल्यानंतर लेट होता ना, म्हणजे तसंच ठेवला फ्लोरनं अगोदर, त्याला एक फ्रूट कट करून झालं. ह्याचा टिफिन पाठला की मग तो स्कूलला गेला की आपलं रुटीन चालवण्यासाठी आपलं इंधन लागतं म्हणू शकतो. तर तो आहे चहा किंवा कॉफी. ही अशी माझी मस्त मॉर्निंग कॉफी मी घेतली. हॅव अ नाईस डे. बाय.